नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून ड्रग्स विरोधी मोहीम तीव्र केल्यामुळे आता कुठेतरी याचा रिझल्ट दिसून येत आहे. आपल्यावर या ठिकाणी पोलीस कमिशनर आहेत मिलिंद भारांबे सर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, कशा प्रकारे आपण ही 3 वर्षाला मोहीम तीव्र केलेली आहे? गेल्या 3 वर्षांपासून नार्कोटिक्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत आपण खूप मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्स विरोधी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत. आपल्या असं निदर्शनास आलं होतं की जे आफ्रिकन्स ह्या ठिकाणी भारतभर आणि विशेष करून नवी मुंबईमध्ये व्यापारासाठी, मेडिकल उपचारासाठी किंवा शिक्षणासाठी येतात, ते मोठ्या प्रमाणात नंतर नार्कोटिक्समध्ये एंगेज होत आहेत. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जवळजवळ गेल्या 3 वर्षांमध्ये 5 खूप मोठ्या सांघिक रेड्स आम्ही ऑर्गनाईज केल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये शेकडो आफ्रिकन नागरिक या आम्ही जाळ्यात पकडले होते आणि त्यांच्यावर जे काही नार्कोटिक्स सापडलं होतं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेत आणि जे बाकीचे जे जवळजवळ गेल्या 3 वर्षांमध्ये 1500हून अधिक आफ्रिकन्सला आम्ही मायदेशी पाठवलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांच्या ज्या कॅन्टीन्स होत्या, त्यांचे जे जॉईंट्स होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलेले आहे. त्यामुळे जो काही कोकेनचा सप्लाय आणि MDचा सप्लाय यांच्या मार्फतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात होत होता, तो मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलेला आहे. तसंच आपण बघितलं की हायड्रो गांजा, जो की एक गांजाचा प्युरिफाईड फॉर्म आहे, जो थायलंडमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये लीगल आहे, त्याचं पण एअर कार्गोच्या थ्रू त्याचा मोठ्या प्रमाणात इनलेट नवी मुंबईमध्ये सुद्धा होतो आणि त्याच्यात एक नवीन चिंचकर आरोपीच्या अंडर एक मोठी गँग ह्या ठिकाणी बस्ट केलेली आहे. त्या गँगचा जे पेनेट्रेशन होतं, त्यांचं पूर्ण इकोसिस्टम जी होती ती आम्ही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली आहे, ज्यामध्ये आमचे काही 2 पोलीस कर्मचारी सुद्धा होते ज्यांना आम्ही डिसमिस केलेलं आहे. काही कस्टम्सचे अधिकारी त्यांना अरेस्ट केलेलं आहे. काही पोस्टलचे अधिकारी होते त्यांना सुद्धा अरेस्ट केलेलं आहे, कारण ही पूर्ण ह्या इकोसिस्टमच्या अंडर हे एअर कार्गोचे पार्सल्स ह्या ठिकाणी देशांतर्गत लँड व्हायचे, त्यांना प्रोसेस करून ते बरोबर आपापल्या इप्सित स्थळी त्यांना डिलिव्हरी ते देत होते. तर ती एक मोठं गँग आणि ती एक इकोसिस्टम आम्ही बस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्या सीमारेषेच्या बाहेरून जे ड्रोन्सने पंजाबमध्ये हेरोईनचा एअर ड्रॉपिंग होतं आणि ते हेरोईन पंजाबमध्येच नव्हे तर देशाच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात सप्लाय केल्या जातं, त्याची एक चेन नवी मुंबईमध्ये सुद्धा सप्लाय करत होती. तर ह्याचा संपूर्ण अभ्यास करून, टेक्निकल ॲनालिसिस करून मोठी पंजाबी गँग जी ट्रक ड्रायव्हर्सच्या थ्रू, ट्रक्सच्या थ्रू, बसेस, ट्रेन्सच्या थ्रू ऑपरेट करत होती, असे मल्टिपल गुन्हे दाखल करून 44 आरोपी आतापर्यंत ह्या पंजाबी गँगमधले अरेस्ट केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्सचा साठा सुद्धा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. सर, आपल्याकडे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलं असं उदाहरण आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला नार्को विरोधी टास्क फोर्स तुम्ही तयार केलेला आहे. नक्की हे काय केलं, कसा रिझल्ट मिळतो? आयुक्तालयामध्ये यापूर्वी एक अँटी नार्कोटिक्स सेल असायचं, जे की नार्कोटिक्सचे जे काही ड्रग पेडलर्स आणि सप्लायर्स असायचे त्यांच्यावर कारवाई करत होते. परंतु याचा नार्कोटिक्सचा प्रादुर्भाव लक्षात घेता, लोकांच्या तक्रारी आणि लोकांना होणारी इजा ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आता अँटी नार्कोटिक्स स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि ही अँटी नार्कोटिक्स स्क्वॉडची निर्मिती केल्यानंतर याच्यासाठी डेडिकेटेड अधिकारी आणि कर्मचारी आहे, हे सातत्याने पूर्ण त्यांच्या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये लोकांना भेटतात, लोकांना सोसायटीजमध्ये भेटतात, लोकांचा ची माहिती घेत असतात. जे पेडलिंग करणारे काही अड्डे आहेत, काही ठिकाणं आहेत, काही ठराविक वेळा आहेत सोसायटींच्या बाहेर, पार्क्समध्ये किंवा काही अंधारलेल्या ठिकाणी, अशा ठिकाणी हे सातत्याने सक्रिय राहून
नार्कोटिक्सच्या पेडलिंगच्या आणि सप्लायच्या केसेस करतायत. त्यामुळे ह्याचं सातत्य ठेवून आमचा मानस आहे की येत्या काही महिन्यांमध्ये ऑलरेडी आफ्रिकन्सच्या गेल्यामुळे नार्कोटिक्सच्या दृष्टिकोनातून बऱ्या प्रमाणात नार्कोटिक्स हे नवी मुंबईमध्ये कमी झालेलं आहे आणि ह्या अँटी नार्कोटिक स्क्वॉड पोलीस स्टेशन वाईज जे निर्माण झालेलं आहे त्यांच्या सक्रिय कारवाईने आम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणात अंकुश आणू शकू. सर, JNPT बंदर आहे, आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे. नवी मुंबई पोलिसांसमोर कशा प्रकारे चॅलेंज आहेत भविष्याचे? JNPT हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे आणि ह्या बंदरातून ह्या अगोदरही नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्सचा साठा जप्त केलेला आहे. DRI, कस्टम्स, NCB हे पण सातत्याने यांच्यावर टेक्निकल ॲनालिसिस करत असतात, इंटेलिजन्स ठेवत असतात, वॉच ठेवत असतात आणि ते सुद्धा याच्यावर मोठी कारवाई करत असतात. आणि जो नवीन एअरपोर्ट येतो आहे आता, त्या एअरपोर्टमध्ये सुद्धा एअर कार्गोची सिस्टम आता लवकरच सुरू होईल आणि त्याच्यावर सुद्धा ॲप्रोप्रिएटली वॉच ठेवून नार्कोटिक्सचा जर सप्लाय त्यातून होत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सुसज्ज आहे. सर, या सगळ्या याच्यामध्ये नवीन पिढी आता जास्त येताना दिसते. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कॉलेज आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, ते कसं आपण टार्गेट केलं आहे, आपण कसं जनजागृती करतो? सो हे 2 स्टेप आमचं अभियान आहे. एक म्हणजे मुळात पहिले पेडलर्स आणि सप्लायर्स यांचा जो काही साठ्याचा जो सोर्स आहे, यांचा जो सप्लायचा सोर्स आहे तो एकतर कट करणे, ज्या ज्या ठिकाणी हे नार्कोटिक्स मिळू शकतात, ज्या ज्या माध्यमातून हे नार्कोटिक्स मिळू शकतात तो कट करणे आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये इस्पेशली स्कूल गोईंग चिल्ड्रन, कॉलेज गोईंग स्टुडंट्स यांच्यावर अवेअरनेसचा भडीमार करणे, त्यांच्या पेरेंट्सला याच्याबद्दल जागरूक करणे, त्यांच्या पेरेंट्सला याबद्दलची मालूमात देणे की याचे सिम्पटम्स काय असतात आणि काय करावं, कसं ओळखावं, जेणेकरून ओव्हरऑल आपल्या इथे जर समाजामध्ये जर कुठल्याही स्वरूपाचं नार्कोटिक्सचं सेवन होत असेल तर त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. सर, अनेक शहरामध्ये करोडो रुपयाचे ड्रग्ज पकडले जातात, अशा प्रकारच्या बातम्या समोर येतात. मात्र नवी मुंबईमध्ये हा डाटा कमी झाला आहे, कारण आहे गेल्या 3 वर्षामध्ये आपण राबवलेली मोहीम? निश्चितच आय वुड से की कारण त्याचं जे मुख्य स्रोत होतं आफ्रिकन्स, 1500 आफ्रिकन्स आपण देशाबाहेर घालवलेले आहेत. आता जितकेही बोटावर मोजण्या इतके आफ्रिकन्स नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये राहतात, त्यांचा आम्ही सेन्सस करत असतो आणि त्यांना पिरियॉडिकली चेक करत असतो हे कुठल्या व्यवसायामध्ये आहे, काय करतायत, काय नाही करत आहे, जेणेकरून कुठल्याही स्वरूपाचा जर व्यक्ती इलिसिट ऑपरेशन्समध्ये जर असेल तर त्याच्यावर ताबडतोब नजर ठेवून कारवाई केली जाते. या व्यतिरिक्त जसं हायड्रोपोनिक गांजा किंवा पंजाबी गँग किंवा इतर लोकल जे मुलं याच्यामध्ये इंडल्ज करण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांच्यावर पण अँटी नार्कोटिक स्क्वॉडच्या थ्रू कारवाई करण्यात येत आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.